नमस्ते विद्यार्थी मित्र. नमस्ते. तर आजच्या या विज्ञान युगात मानवी जीवनात खूप प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. या प्रगतीबरोबरच अनेक समस्याही उद्भवतात. तर मला सांगा, वेगवेगळ्या समस्या सांगा. कोणत्या समस्या? प्रदूषण, दुष्काळ, भूकंप. तर प्रदूषण, कोणकोणते प्रदूषण आहे? प्रदूषण वायु प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायु प्रदूषण. तर त्या प्रदूषण हे वेगवेगळे प्रदूषण आहेत. तर आज आपण चर्चा करणार आहोत वेगवेगळे गट पाडून या प्रदूषणाची कारणे आणि ह्या प्रदूषण रोखण्यासाठी आपण काय करू शकतो ते. पण 2 मिनिट वेळ देतो, तुम्ही विचार करा. सर्वांनी तुम्ही या सांगा. या समोर आहे इकडं. ध्वनी प्रदूषण जेव्हा गाड्या रस्त्यावर जात असताना मोठमोठ्या हॉर्नच्या आवाजामुळे, परत गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी किंवा गणपती येताना जे मोठमोठे डॉल्बीज लावतात लोक, त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हॉर्नचा आवाज कमी केला पाहिजे. परत हे जे मिरवणूक वगैरे आहेत किंवा मोठमोठे आवाजाचे जे डॉल्बी लावून मिरवणूक काढतात ते कमी केलं पाहिजे. जलप्रदूषण हे प्रामुख्यानं उद्योगधंद्यांचं जे रासायनिक पाणी असतं ते नदीला सोडल्यामुळे होतं. त्याचबरोबर नदीमध्ये गायगुरांना धुणं, कपडे धुणं असेल यामुळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या वेळी जे गणेश मूर्ती असतात त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या असतात आणि त्यांचं विसर्जन आपण नदीमध्ये करतो. तर त्यामुळे जलप्रदूषण होण्याची शक्यता जास्त असते. तर हे जलप्रदूषण रोखण्यासाठी आपण हे जे गणेशोत्सवाच्या मूर्ती वगैरे आहेत त्या कुंडामध्ये विसर्जित केल्या पाहिजेत. त्याचबरोबर उद्योगधंद्यांचं जे रासायनिक पाणी आहे ते नदी नाल्याला न सोडता त्यातली रसायने पहिला त्याच्यावरती प्रक्रिया करून कमी केल्या पाहिजेत आणि मगच ते पाणी नदीला सोडलं पाहिजे. वायू प्रदूषण जे आहे ते बस, कार अशा गाड्यांमधून निघणारे जे धूर आहेत त्याच्यामुळे वायू प्रदूषण होतं. औद्योगिकीकरणामुळे सुद्धा कारखान्यातून निघणारा जो धूर आहे त्याच्यामुळे वायू प्रदूषण होतं. शेतामध्ये कचरा जाणे वगैरे यामध्ये सुद्धा वायू प्रदूषण होतं. बांधकामाच्या ठिकाणी उडणारे धूळ वगैरे जे आहे त्यामुळे वायू प्रदूषण होतं. आणि हे वायू प्रदूषण जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण झाडं लावली पाहिजेत, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. पेट्रोलच्या गाड्यांऐवजी वगैरे इलेक्ट्रिकच्या गाड्या निघालेल्या आहेत त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जायचं असतं त्यावेळेस आपण वैयक्तिक वाहनांचा वापर करतो, तर त्या ठिकाणी आपण सार्वजनिक वाहतुकीची जी व्यवस्था आहे त्याचा सुद्धा वापर केला पाहिजे. मृदा प्रदूषण हे मुख्यतः जास्त करून आता सोय निघालेली की कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढतात. त्यामध्ये रासायनिक खतांचा जास्त, नैसर्गिक खते न वापरता रासायनिक खतांचा जास्त वापर होत आहे. त्यामुळे जमिनीची ही उत्पादन क्षमता ही वाढते आहे, पण त्यामुळं जमिनीवर असा पोषकता म्हणजे नैसर्गिकरित्या जी पोषकता आहे ती कमी होत आहे. त्यामुळे मृदा प्रदूषण होत आहे. त्याबरोबर झाडे, जंगलतोड यामुळे जमिनीची धूप होत आहे आणि हे सर्व रोखण्यासाठी मुख्यत्वे करून जास्तीत जास्त नैसर्गिक खते वापरून किंवा शेणखत, गांडूळखत या पद्धतीचा वापर करून आपल्या शेतीचे उत्पन्न घ्यावे आणि त्याचबरोबर झाडे आणि जंगलतोडही कमी करावी. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे प्रदूषण त्याची कारणे व उपाय रोखण्यासाठी काय करायचे.